नमस्कार, मी डॉक्टर विश्वजित दळवी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डेंटल फिलिंग्स हे परमनंट असतात का? तर आपले जेवढे पण पेशंट्स ज्यांना वाटत असेल की सिमेंट भरलं तर ते कायमस्वरूपी टिकायला पाहिजे, तर तुमची ही जी अपेक्षा आहे ना, ही अनरिअलिस्टिक आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण हीच रियालिटी आहे. याचं कारण म्हणजे डेंटल मटेरियल जे तोंडामध्ये वापरलं जातं ते फक्त तुटण्याची आणि निघण्याची शक्यता तर असतेच, पण त्यासोबतच हे मटेरियल प्रत्येक क्षणाला जेव्हा दात एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस ह्या मटेरियलची झीज होत असते. इवन ब्रश करताना आपण जे पेस्ट वापरतो किंवा ब्रशचे ब्रिस्टल्स असतात ते सुद्धा दातांवर आणि दाताच्या या सिमेंटवर घासले जातात. जेवणामध्ये पण आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खातो त्यासुद्धा ह्या दातांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये आणि दातामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये घर्षण होत असतं आणि ह्या विअर अँड टिअरमुळे दाताचं सिमेंट हे हळूहळू कमी होण्याची शक्यता ही नाकारली जात नाही. तसेच हे सिमेंट कंटिन्युअस तोंडामधल्या वेगवेगळ्या सिक्रेशनशी किंवा लिक्विडशी कॉन्टॅक्ट येत असल्यामुळे याचं थोड्या प्रमाणात का होईना पण महिन्यांनी वर्षांनी त्याची लाईफस्टाईल ही कमी होत असते. तर मग याचं सोल्युशन काय? तर याचं सोल्युशन हे एकदम सिंपल आहे. ते म्हणजे दर 3 महिन्यांनी किंवा दर 6 महिन्यांनी एकदा आपल्या डेंटिस्टला व्हिजिट करा आणि आपण केलेलं काम हे व्यवस्थित आहे की नाही त्याचा अंदाज घ्या. थँक्यू.